पाण्यात ना आपल्याला जायचं. तुम्हाला तसं मी सांगितलं होतं की आपण इथं तुम्हाला दाखवतो रिव्हर वॉटरफॉल दाखवतो. लाईफ आहे एकदम भेटती असे. तुम्हाला दाखवू का? हे बघा गाईज, हा तुम्हाला पावसाळ्यातला सह्याद्री दाखवू का? गाईज खेकडा बघा. या व्ह्यू साठी लोक तडपतात गाईज. आणि हा व्ह्यू तुम्ही घरात बसून कॅमेऱ्यात कॅप्चर केलेल्या गोष्टीतनं नाही बघू शकत. गाईज इकडं टाइमपास करून चहा बी पिऊन आता निघालोय आम्ही. आता कुठं रे? डायरेक्ट ट्रेकिंगला चालू. कोर्ट आता चलो चला. नाही नको. तर मग गाईज आता आम्ही चढतोय घाट. म्हणजे ट्रेकिंग चालू झाली आमची. आणि अर्धे पोरं पुढे गेलेत. आता पाऊस येतोय इकडं. अर्धे पोरं इथं मागं आहेत. तर त्याला लागलंय दम आयुषला, म्हणून थांबलेत आता सगळे. आता हळूहळू चाललोय वरती. दियाला काय चढणं होत नाहीये आता. हे बघा असं होतंय. मी शूज पण बॅगेत टाकलेत ऑलरेडी. सामान माझ्या बॅगेत आहे. मग ती बॅग झाली जडांची, मला इरिटेट करते. आणि त्यात माझ्या पायात काहीच नाहीये, तर ते पण एक वेगळं. पण मला शूज पण नकोय. सो आम्ही हे असलं काय असतील ना कन्फ्युजन, म्हणून घेऊन पोरींना घेऊनच येत जात नव्हता. अरे आम्ही आहेत ना, मग गाई म्हशी आम्ही सांभाळल्यात ना एवढे. पोरं येत जावा. पोरं येत जावा. सगळ्यात सिंपल. ही काय नाही सेजल आहे. A few moments later. सो गाईज, ह्यांना डोकं नसलं लागत. म्हणजे मागं डोकं आहे म्हणून ते उलट चालतं. त्याचं त्यांना इग्नोर करा. इथला व्ह्यू बापरे, इतका सुंदर व्ह्यू आहे ना इथला की डोकं गुडघ्यात यायचं. आवाज गुडघ्यात तरी तिला गोटल डोकंच नाही. नाव घेऊन मोकळे झालेले आहे. उसको डोका नाहीये. बोबडी वळलेली गाईस. बोबडी वळ बोबडी. इग्नोर मारती काय. आणि तुम्ही व्ह्यू बघा. भाई साहब इतका. आणि गाईस, तुम्हाला ओमकार कडून असे फालतू बिरत भेटेन. इग्नोर इट गाईस, इग्नोर इट गाईस. फक्त तुम्ही व्ह्यू बघा. भाई साहब असा व्ह्यू आहे ना. तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत या, नक्की या. तिकडे रेस्ट करतोय आम्ही. आणि हे बघा, हे जनावर कुठून आलेत काय म्हणतो. आणि ते जनावर पिसळले तिकडं. तर आता किती फक्त 15 ते 20 मिनिटात आता ट्रॅक राहिलाय. तर आता इकडनं वरती जाणार आहे आम्ही. तर पाऊस पडतोय, मस्त मजा येते. तुम्हाला धबधबे सगळे सिनेमॅटिक दाखवतो. चला जाऊ. नाही तर आता इथं आम्ही मॅगी बेग काढलोय, चॉकलेट घेतलंय. पाऊस बंद झाला. आता चाललोय आम्ही, कंटिन्यू करतो ट्रॅक. तर 15 मिनिटं राहिलेत मोजून. 15 मिनिटं. दोघं जण इकडे बघू. दोघं जण पुढे गेलेत. प्रणाली आणि कोण गेलाय? आदित्य. हे दोघं पुढे गेलेत. तर आता जाऊन आपल्याला त्यांना चेस करायचं. लेट्स गो. हत्ती का आवाज बघ. ए प्रणाली तर गाईज प्रॉपरली ट्रॅक आतापासून इकडनं सुरू झाला. आता इकडनं एक पाऊण तासाचा रस्ता आहे. पाऊण का 10 मिनिटाचा रस्ता आहे. तर आता चालू झालंय. तुम्हाला दाखवतो किती वरती जायचं आपल्याला. हे पण बघा. हे बघा. तर आता एवढं वरती जायचं. आता आपल्याला इकडनं रस्ता प्रॉपरली ट्रॅक सुरू झालाय. अर्धे लोक खाली थांबलेत, अर्धे लोक. आता आम्ही वरती आलोय. 1 2 3 4 5 6 जण आम्ही वरती आलोय. आणि बाकीचे अजून खालीच थांबले. ते येतात हळूहळू, त्यांना दम लागतोय म्हणून. तर मग आपण जाऊ पुढे, कंटिन्यू करू आपण. चलो आता आम्ही आलो इकडं पायथ्याला आलोय. पायथ्याला आहे ना आता. हो, आता आलोय आम्ही इथं पायथ्याला. आणि तिथं वरती बघू शकता तुम्ही, एवढा भारी व्ह्यू आहे इथं. आता इथं थांबून आम्ही खातोय. बाकीची वाट बघतोय यायची. त्या लोक अजून येत नाहीये. आणि प्रणाली, तुम्हाला काही 2 शब्द तुमचे बोला जरा. आता काहीच. मग आता आम्ही आलो इथं पायथ्याला, बघू शकता. आणि इकडे सगळे गोळा झालेत. तुम्ही मागं पण बघू शकता. दाखवा मागणे.
आणि इकडनं आता आम्ही करणार सुरू. तर चला आता तुम्ही फक्त इथनं बघा, फक्त बघा. नजर फिरली 80 डिग्री, संपला विषय. फक्त फिरायचं. फक्त वर लावा ताकद. नाद करते काय, यावंच लागते, वर चढवच लागते. या इकडे चलो पेटू पुढं. आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतोय. काही तिकडे ट्रेक सुरू आहे आणि या पुढे ये तू ये. आणि हे बघू शकता आता असं एवढं वरती जायचं आता आपल्याला. तर चला या तुम्हाला दाखवतो सगळं कसं कसं चाललोय आम्ही. कम बॉयज कम. आणि इकडंच याच प्रकारे इथं सेजल येते, इथंच थांबलेत. आम्हाला वाटलं पुढे गेले असतील ते. तर काय इकडे बघू शकता, आता इकडे वरती बघू शकता तुम्ही. पाण्यात आपल्याला जायचं, तुम्हाला तसं मी सांगितलं होतं की आता आपल्याला तुम्हाला मी सगळं दाखवतो. तर इकडनं आता मेन तरी ट्रॅक आपला इकडनं मेन सुरू झालाय. तर तुम्हाला आवाज येत नसेल पाण्यामुळं, पण आता इकडनं मेन ट्रॅक सुरू झालाय आपला. आता इकडनं आपल्याला जे काय अनुभवायचं आहे ना ते आजच अनुभवायचं. चला चलो बघा आता. काय बोलायचं, एक नंबर. चला असं वाटतंय खऱ्या अर्थाने ट्रिप चालू झाल्या. आता मागं घरनं टाइमपास वाटत होतं, बट आता खरं ट्रिप चालू झालेलं आहे. हे बघा, तो बघू पुढे काय होतंय. तर या प्रकारे असं बघा पाणी येतं इकडनं आणि पाण्यातनं आपल्याला जायचं. तुम्हाला पाण्यात आवाज येत नसेल कारण की खूप आवाज येतोय पाण्याचा, त्यामुळे तुम्हाला पाण्याचा फ्लो असं नाही की पाण्याचा स्लो आहे म्हणून. पाण्याचा फ्लो पण एवढा जास्त आहे तरी आपण प्रयत्न करणार आणि प्रयत्न आम्ही यशस्वी होणार या प्रयत्नात. फोटो काढ आणि खालती लिहू. अरे विसापूरचा किल्ला कंप्लीट. चला काय थोडं ऍडजस्ट करा, फक्त व्हॉइस ऍडजस्टमेंट करून घ्या कारण की बॅकग्राऊंड म्युझिक आपल्या. हे बघा आता जिंदगीचं खरं सुख आहे ना, सुख ह्याला म्हणतात भाई आहे. असा ट्रेक कुणी करावा भाई, ज्याला मजा नाही आली भाई त्याला काय बोलायचं, ज्याला मजा नाही आली. आणि अजून एक, हे फक्त रील मध्ये नाही बघायचं. तुम्हाला जर खरंच अनुभवायचं असेल तर इथं आल्यावरच तुम्हाला कळणार त्याची खरी मजा काय आहे. आणि इकडे बघू, आणि जो माणूस म्हणताय ना माझी ताकद एवढी माझी ताकद तेवढी आहे, तर खरी ताकद हिथं दिसती कुणाची केवढी ताकद आहे. तर हिथं येऊन अनुभवा स्वतः आणि मग बोला की आपल्याला जमतं किंवा नाही जमत. आता आम्ही करतोय, आम्हाला माहिती आहे. जर आता तुम्हाला पण या व्हिडिओमधनं एवढी मजा दिसत नसेल जेवढी मजा आम्हाला रिअल लाईफमध्ये दिसते. तुम्हाला पण जर रिअल लाईफमध्ये मजा घ्यायची आहे तर प्लीज विजिट करा, प्लीज या इकडं आणि बघा कसं कसं काय काय. गाईज इथला नजारा फक्त बघा तुम्ही, नजारा बघा. बाप रे बाप, फक्त जिथं दिसन तिथं धुकंच धुकं गाईज, नो सुट्टी. सो वर चाललोय आपण. चलो लेट्स गो गाईज. तर काय खरं रिअली म्हणलं तर लय मजा यायला लागली इकडं. आता लोक म्हणतात की पाण्यासोबत मस्ती नाही किंवा काय नाही, पण इकडं असं आहे की तुम्हाला ग्रीप पण भेटणार आहे चढण्यासाठी. आता काय काय जिकडं आपल्याला पाणी भेटतं त्या जागेत असं असते की आपल्याला ग्रीप भेटत नाही किंवा पाय सटकतो. पण खरं सांग ग्रीप आहे का नाही, एक नंबर ग्रीप आहे. असं वाटत नाही की समोरनं पाणी येतं आणि आपण पाण्यात नाही हे करतोय. तर आता खाली आम्ही स्टॉप घेतलेलं ORS ते पिवलं. आता इकडनं आम्ही चालू झालो परत. चला भेटू पुढं.